सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी करकटेवरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया तुळसी हार गळा काशी पीतांबर तुळसी हार गळा काशी पीतांबर करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा काशी पीतांबर तुळसी हार गळा काशी पीतांबर आवडे निरंतर हिचे ध्यान आवडे निरंतर हिचे ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर इको दे गणपती श्रवणी मकर कुंडली गणपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मने विराजिता कंठी कौस्तुभ मने विराजिता तुळसी हार गळा काशी पीतांबर तुळसी हार गळा काशी पीतांबर कंठी कस्तुभ मने विराजित कंठी कस्तुभ मने विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा काशी पीतांबर तुळसी हार गळा काशी पीतांबर हे आवडे निरंतर हिचे ध्यान आवडे निरंतर हिचे ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुखाय तुका म्हणे माझे हेची सर्व सुखाय तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख 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 पाये ना श्रीमुख आवडीने पाये ना श्रीमुख आवडीने पाये ना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा काची पितांबर तुळसी हार गळा काची पितांबर हे पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने हा पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे
पितांबर आवडे निरंतर हिचे ध्यान आवडे निरंतर हिचे ध्यान आवडे निरंतर याची दान तुळसी हार गळा काची पितांबर तुळसी हार गळा काची पितांबर आवडे निरंतर हिचे दान आवडे निरंतर हिचे दान हे आवडे निरंतर हिचे दान तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर पितांबर हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय जय हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय जय हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय हरी जय जय हरी जय जय हरि जय हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय जय हरी जय जय हरी जय हरि जय 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 हरि जय हरी जय जय हरी जय हरि जय 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 हरि जय जय तो पार कुमाई पार कुमाये तो पार कुमाई तो पार कुमाई विठो पार कुमाये तो पार कुमाई तो पार कुमाई विठो पार कुमाये तो पार कुमाई कुमाये तो पार हरे कुमाई पार कुमाये विठो पार कुमाई तो पार कुमाई तो पार कुमाई विठो पार कुमाई विठो पार कुमाई जय जय विठो पार कुमाई विठो पार कुमाई जय जय विठो पार कुमाई जय जय विठो पार कुमाई हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे
कृष्ण जय हरे जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम रूप पाहता गती रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने तो हा विठ्ठल परवा जय हो तो हा विठ्ठल परवा तो हा माधव तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल हाय तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा बरवा तो हा विठ्ठल परवा होता सुकृताची होता सुकृताची होता सुकृताची बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी हा 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 म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठली ले आवडे तो तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव तो हा माधव परवा तो हा विठ्ठल तो हा माधव परवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल परवा बरवा तो हा विठ्ठल परवा सर्व सुखाचे आगर 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 सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर खुमा जय विवाद बापर खुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा बापर कुमार देवीवर बापर कुमार देवीवर तो हा हा विठ्ठल विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा मरवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा
माधव रे वा तो माधव बर तो विठ्ठल बरवा तू विठ्ठल बरवा. जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे. ऐशी जोडी करा राम कंठी धरा ऐशी जोडी करा राम कंठी धरा ऐशी जोडी करा राम कंठीधरा. ऐशी जोडी करा राम कंठीधरा. जेने सुखे फेरा गर्भवास जेने सुखे फेरा गर्भवास नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन. जेने सुखे फेरा गर्भवास जेने सुखे फेरा गर्भवास नाशवंत आणि प्रिया पुत्र धन ऐकूया प्रिया पुत्र धन. बीज त्याचा शीन त्याची फळ बीज त्याचा शीन त्याची फळ नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया धन. बीज जाता सिन त्याची फळ बीज जाता सिन त्याची फळ नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन. नाव धड करा सहस्र नामाचे नाव धड करा सहस्र नाम नाव धड करा सहस्र नामाचे. नाव धड करा सहस्र नामाचे. हे भव सिंधू से धडी पावे हे भव सिंधू से धडी पावे नाशिवंत आटी प्रिया आय नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन. जे भव सिंधू से धडी पावे जे भव सिंधू से धडी पावे नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन. तुका म्हणे काळा हा ना तोंडावर तुका म्हणे काळा हा ना तोंडावरी तुका म्हणे काळा हाना तोंडावरी. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी. रात भरा हारी राम वाने रात भरा हारी राम वाने आशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन. तवरा रे राम पाने तवरा रे राम बाने नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन. नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन. बीज त्याचा सीना त्याची फळा बीज त्याचा सीना त्याची फळ नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन आय नाशिवंत
आटे प्रिया पुत्र धन बीज जाता शिन त्याची फळ बीज जाता शिन त्याची फळ नाशिवंताचे प्रिया पुत्र धन नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई ना रे ना रे ना दे रे ना हा ऐसे जोडी करा रामकंठी धरा ऐसे जोडे करा रामकंठी धरा अशी जोडी कराय रामकंठी धराय अशी जोडी कराय रामकंठी जेने चुके फेरा. धराय. जेने चुके फेरा गर्भवास जेने चुके फेरा गर्भवास नाशवंत आटे प्रिया पुत्र धन नाशवंत आटे प्रिया पुत्र धन जेने चुके फेरा गर्भवास जेने चुके फेरा गर्भवास नाशवंत आदि प्रिया पुत्र धन नाशवंत आदि प्रिया पुत्र धन बीज जाचा सेन तेचे फळ हे फळ बीज जाचा जाचा बीज जाचा बीज जाचा बीज जाचा सेन बीज बीज जाचा रे ना रे ना बीज जाचा सेन तेचे फळ रे रे ना रे ना रे रे ना रे ना बीज जाचा बीज जाचा सेन तेचे फळ चाचन जाचा
बीज जाता दिना बीज जाताच नाही तेच पण बीज त्याची फळ नाशवंत नाशवंत प्रिया पुरधन नाशवंत प्रिया पुत्र धन विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हे विठ्ठल 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 विठ्ठला हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय. देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे शिरोमणी संत सम्राट जगमान्य जगतवंदनीय देवमान्य संत तुकोबाराय यांचा 4 चरणांचा म्हटलं तर उपदेशपर प्रकरणातील म्हटलं तर नाम प्रकरणातील है ना, कारण रामाच्या नामाचं महत्त्व वर्णन करणार आहे, म्हणजे नामाचंही महत्त्व वर्णन करणार आहे. उपदेशपर आहे, अतिशय गोड अभंग आहे. तसे सगळेच अभंग गोड असतात है ना, सगळे अभंग गोड आहे. एकही तिखट नाही त्याच्यामधला, एकही आंबट नाही, एकही असा कडू नाही. सगळे अभंग गोड आहे, चांगले आहेत. त्यातल्या त्यात हा अभंग वास्तव जीवनाला मार्गदर्शन करणार आहे. विठाला विठाला अभंग हाच निवडण्याचं एक कारण आहे. तसे रामाचं नामाचं महत्त्व वर्णन करणारे अनेक अभंग आहे. जेवण करता करता रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी, हाही अभंग निवडावा असं मनाला वाटलं होतं, पण कृष्ण येतो मध्ये. आज रामनवमी आहे ना, मग फक्त रामनामाचं ते दोन्ही नामांचं आहे, राम आणि कृष्ण दोन्ही नामांचं आहे. तसं रामकृष्ण याच्यात काही भेद नाही, अजिबात भेद नाही, परंतु नुसतं राम नामावर लक्ष केंद्रित व्हावं म्हणून आजचा हा अभंग आहे. विठाला गोड अभंग आहे. ते नाम आपण कंठात धारण करलं तर आपला जन्म मृत्यूचा चक्रातून आपण मुक्त होऊ. आणि हे नाम म्हणजे अविनाशी आहे. पडला बंद, बिलकुल बंद पडला. हे नाम म्हणजे अविनाशी आहे आणि जे आपण कंठात किंवा चित्तात धारण केलं ते नाशिवंत धारण केलेलं आहे. मग नाशिवंताचे उदाहरणं त्यांनी दिले. कुठल्याला कशाला नाशिवंत म्हणतात? प्रिया म्हणजे बायको, पुत्र म्हणजे बायका पोरांना नाशिवंत म्हटलेलं आहे. कोणी? तुकोबारायांनी, रायते बाबांनी नाही, तुकोबारायांनी यांना काय म्हटलेलं आहे? नाशिवंत म्हटलेलं आहे. एवढंच नाही, नाशिवंत धन, नाशिवंत अटी, प्रिया, पुत्र आणि धन. सर्वात जीवाला किंवा माणसाला आवडतात ते बायका, मुलं आणि धन है ना. आणि यालाच तुकोबारायांनी काय म्हटलंय? नाशिवंत.
आणि मग आपला शीन जन्माला आल्याचा शीन वाया घातल्यापेक्षा ही शरीररूपी नौका म्हणजे नाव, होडी, नाव दुरुस्त करा. धड म्हणजे काय करा? दुरुस्त करा. हिला 1000 छिद्र आहे, हजारो छिद्र आहे, 3.5 कोटी केस आहे आणि त्या प्रत्येक केसातून एक एक रंध्र आहे म्हणजे छिद्र आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून यातले सगळे रिपेअर करा असं नाही, पण मुख्य बरं का, मुख्य 3 जे जिथनं विशेषत्वाने आपल्याला अधोगतीला जावं लागतं किंवा ऊर्ध्वगतीला जावं लागतं, असे जे काही छिद्र आहे ज्याच्यातनं मायारूपी अविद्यारूपी पाणी आत येईल, असे छिद्र दुरुस्त करा, त्याला लिपून टाका. म्हणजे अविद्या मायारूपी पाणी आत येणार नाही. बरं का, नीट लक्ष देऊन ऐका. आणि म्हणून आपल्या तुमच्या आमच्या पाठीमागे लागलेला जो काळ आहे तो कोणाला सोडत नाही. त्याने येथे उरू नाही आले अवतार, म्हणजे त्याने मृत्यू लोकात देवाने अवतार धारण केला तरी त्या अवताराला सुद्धा काळाने सोडलं नाही. येरते पामर जीव किती. आणि म्हणून त्याच्या तोंडात मारण्याची ताकद फक्त तुमच्या श्वासरूपी भात्यामध्ये रामनाम भरून घ्या, असा तुकोबारायांचा गोड उपदेश आहे. अभंगाचा भाव तुमच्यापर्यंत पोचलेला आहे. अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी ज्या कारणाने आपण संघटित झालो ते कारण सर्वांना ज्ञात असलं तरी परिहार देणं वक्त्याचं उचित आहे, उचित कर्म आहे. विठाला विठा विठ्ठल 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 विठ्ठल. तिसऱ्या तपापूर्तीकडे वाटचाल करणारा हा सप्ताह आहे. गेल्या 32 वर्षाची परंपरा अबाधित राखत या रामनवमी ते हनुमान जयंती म्हणजे चैत्री पौर्णिमेपर्यंत चालत असणारा हा नामयज्ञ अखंड हरिनाम सप्ताह 32वं वर्ष आहे. एखादं कार्य सुरू करणं, एखादी गोष्ट सुरू करणं जेवढं सहज शक्य आहे तेवढी ती टिकवून धरणं शक्य नसतं, सहज नसतं. आणि ती वाढवणं तेही काही सहज नसतं. पण या परिसरातील सर्व भाविकांनी एकत्र येऊन मला वाटतं माऊली तरुण मित्रमंडळ, रहाणेमळा, कुऱ्हेमळा, गुंजाळमळा, जगतापमळा, अरगडेमळा, पुंडमळा, लक्ष्मीनगर, गुंजाळवाडी या सगळ्यांकरता एकदा टाळी वाजवा. कारण हे सगळे आयोजक आहे, खरे आयोजक. आणि सुरुवातीला जे नाव आलं माऊली तरुण मंडळ. महाराज तरुण मंडळांची अनेक नावं बघितली ऐकली, पण माऊली तरुण मंडळ हे खूप दुर्मिळ ऐकायला मिळालं, म्हणून त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. हरिभक्तपरायण गोविंद बाबा करंजकर असतील, हरिभक्तपरायण शिवभक्त बनिशी बाबा गुंजाळ या महान विभूतींच्या मार्गदर्शनाने, हरिभक्तीपरायण रोडीबा धोंडीबा पाटील रहाणे, हरिभक्तीपरायण पांडुरंग बबनराव रहाणे, तुकाराम हरिभक्तीपरायण तुकाराम त्र्यंबकराव रहाणे आणि हरिभक्तीपरायण श्री रामनाथ बबनराव रहाणे यांच्या शुभप्रेरणेने गावातील परिसरातील गुणीजन अशा गोड भजनी मंडळाच्या साथीने हे बालगोपाळ जे आपल्या इवलेशा मीराबाई, सखूबाई, मुक्ताबाई, एका जान्याबाई उद्याच्या फार मोठ्या संस्कार देणाऱ्या या भगिनी माता असणार आहे. आणि त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. धन्य माता पिता तयाची या, त्यांच्या आईबापाला धन्यता देऊ. आणि त्याचप्रमाणे या बाजूला उभे असणारे सगळे एकाहून एक बळी गायनाचार्य, त्याच्यामध्ये पहिल्यांदाच माझा त्यांचा प्रसंग येतो आहे म्हणून मला खाली बघावं लागतं. आता सागर महाराज असतील, भारत महाराज असतील, सागर महाराज, भारत महाराज, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. चांगली जोडी दिसते है की नाही? सागर महाराज, भारत महाराज
आणि त्यांच्या साथीला असणारे सगळे मंडळ, बाबाजी असतील, सगळे डॉक्टर असतील. डॉक्टर पण आज उभे आहेत, त्यांना टाळ द्या ना. आणि उत्कृष्ट मृदुंगाचार्य आमचे नितीन महाराज, वा वा वा, नितीन महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांच्याकडं पाहिलं का त्यांच्या स्वभावाची कल्पना, माणसाच्या चेहऱ्यावर स्वभाव दडलेला असतोय ना. हा बघा, दोन गोष्टी माणसाला अवगत झाल्या पाहिजे बरं का डॉक्टर, एक लॉजिक आणि एक सायकॉलॉजी. लॉजिक म्हणजे माणसाचा तर्क आसपास आला पाहिजे, आणि सायकॉलॉजी म्हणजे माणसाचं मानसशास्त्राच्या दृष्टीने चेहरा बघून त्याचा स्वभाव लक्षात आला पाहिजे. नितीन भाऊकडे पाहिल्यानंतर अतिशय सात्विक आणि गोड स्वभाव आहे, तेवढंच त्यांचं गोड वादन आहे, हातात गोडवा आहे, अतिशय गोड. त्यांच्याकरता टाळी वाजवा. आणि दोन्ही शूटिंगवाले, चॅनलवाले, त्यांना वंदन करतो, त्यांच्याही करता टाळी वाजवा. विशेष करून साऊंड सिस्टीमवाले, अतिशय गोड साऊंड सिस्टीम आहे, शुद्ध आहे अतिशय, आणि त्यांच्या ऑपरेटिंगमध्ये सुद्धा अचूकपणा आहे, त्यांच्याही करता आपण धन्यवाद देऊ. आणि आज ज्यांचं अन्नदान होतं, कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, ज्यांचं अन्नदान होतं, निलेश रहाणे यांच्याकरता जरा जोरदार टाळी वाजवा. संध्याकाळची पंगत त्यांची होती, कैलासवासी रमेश दत्तात्रय राणे यांच्या स्मरणार्थ चिरंजीव दर्शन रमेश रहाणे दर्श फोटोग्राफी यांचं अन्नदान होतं. आणि कीर्तनाचे आयोजक आहे महाराज महेश शरदराव जगताप, वा वा वा, सत्यम फर्निचर संगमनेर, श्री बाळासाहेब शिपनकर हरिओम डेव्हलपर्स, हे दोघं आजच्या कीर्तनाचे आयोजक आहे. त्यांच्याकरता जास्त आवाज आला पाहिजे टाळ्यांचा, कारण कीर्तनाचे आयोजक ते आहे. आणि आता तुम्हा माता पित्यांना सगळ्यांना वंदन करतो. आता कोणाचं नामोल्लेख करणार नाही. आमच्याबरोबर आलेले संभाजी महाराज शिंदे दावचवाडीकर कीर्तनकार आहे, चांगले द्राक्ष बागाचे डॉक्टर आहेत, कन्सल्टंट, आणि आमच्या द्राक्ष बागाचं नियोजन त्यांच्याकडेच आहे. आणि विशेष म्हणजे आमचे ते मेहुणे आहे, म्हणजे साले, आणि म्हणून त्यांनी आमच्याबरोबर आले. त्यांच्यावर बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना वंदन करतो आणि चला सुरुवात करू. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. आज महापर्व काळ आहे. आज म्हणजे रामनवमी आहे. आज राम लल्लाचं आगमन झालेलं आहे, है ना. आणि रामाचं अवतरण झालेलं आहे अयोध्येमध्ये. कुठं आलेलं आहे ते? अयोध्येमध्ये राजमहालामध्ये दुपारी 12 वाजता राम प्रभूंचं अवतरण झालेलं आहे. आता रामप्रभूंचं अवतरण अयोध्येमध्ये झालेलं आहे. तर मग तुम्ही सोहळा साजरा करताय गुंजाळवाडीमध्ये, है ना. थोडंसं विशेषच आहे, तिथं जाऊन करायला पाहिजे होतं. काय वाटतं तुम्हाला? है ना, बरोबर आहे ना. कारण फक्त अयोध्येतच राम आहे असं आहे का? मग राम कुठं आहे? वा 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 वा. त्याला माऊलींच्या सोप्या भाषेत सांगू आपण, ऐका ना. सर्व घटे रामा देहा देही एक, सर्व घटे कमी नका बोलू, देहा देही सर्व घटे राम देहा देही एक, जय हो. सर्व घटे राम
प्रकाशक सहस्र रश्मि सर्व घट घट में राम है एक हरि आत्मा जीव शिव सम राम सर्वत्र आहे राम कुठं आहे सर्वत्र आहे अशी एकही सुईच्या टोका एवढी सुद्धा जागा शिल्लक नाही का जिथं राम नाही आणि जिथं राम नाही नाही का आपण म्हणतो चला काही राम नाही तिथं राम नाही म्हणजे काय अहो चैतन्यच नाही तिथं तेज नाही चैतन्य नाही आणि जिथं चैतन्य नाही तेज नाही तिथं प्रसन्नता कसली तिथं समाधान कसलं तुम्हाला एक सांग का समोरून एखादी प्रेत यात्रा आली तर आपल्याकडे अपशकुन मानतात थोडंसं अशुभ मानतात बरोबर ना थोडंसं काय मानतात अशुभ अपशकुन पण खरं सांगायचं तर काही अपशकुन नाही पण का मानतात तर ज्याच्यात राम राहिला नाही आणि असंच समोरून आलं ज्याच्यात राम नाही ते समोरून आलं म्हणून अशुभ वाटतं पण तुम्हाला सांगू का ते तरी बिचाऱ्याचं आयुष्य संपलं त्याला जेवढं आयुष्य होतं तेवढं जगला आणि त्याला देहाचा निरोप घ्यावा लागला जगाचा हे लोकाचा निरोप घ्यावा लागला पण सर्वात अशुभ काय असेल तर लक्षपूर्वक आहे का ज्याच्या मुखात राम नाही आणि ते समोरून आलं कळालं का ज्याच्या मुखात राम नाही आणि ते समोरून जिवंत मड आलं ते जास्त अशुभ आहे विडाला विठ्ठल 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 कारण हे मुखच कशाला दिलंय माहितीये का सांगू का तुमच्या जवळच फॅक्टरी गायछाप खायला हे मुख कशाला दिलंय गायछाप खायला नाही सिगारेट गांजा बिडी ओढण्याकरता हा नाही का मिसरी लावण्याकरता नाही का ओढण्याकरता पिण्याकरता नाही कशाकरता शिव्या देण्याकरता निंदा करण्याकरता अव नाही ओ राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया हे राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया जिस मुख में निशिदिन राम नाम नहीं वहां तुम कुछ नहीं किया खाया पिया सुख से सोया नाहक जन्म खोया कहत कबीरा सुन चानो आया वैसा गया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया मुखच कशा करता दिले कबीर महाराज म्हणतात राम भजनासाठी मुख दिले कशासाठी राम भजन को दिया नुसतं भोजन को नाही हा भोजन को दिला हा लोक भोजनाला बसलो हरे राम इतके कर्कश आवाजात म्हणतात महाराज ते इतके लोक असं जर कीर्तनात म्हणायला म्हणा विठाला 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 असे राग राग पाहत्या किंवा काहीतरी त्यावेळेला नाही म्हणत पण एकदा पंक्तीला बसले पत्तरवाळी वाढली आणि बुंदीची पाटी म्हणा मग अशी मालपुऱ्या होत्या त्याचं काहीतरी वाढताना दिसलं का मग राम आठवतो मग असे पाहत्या बुंदीकडून हरे राम कशाला कशाला अरे 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 भोजना करता मंडळी सहज राम नाम आलं पाहिजे मुखामध्ये सहज आलं पाहिजे
है ना. आणि सांगू का, सहज तर आलंच पाहिजे रामनाम, पण रामनामाशिवाय करमलंच नाही पाहिजे. एक क्षण सुद्धा जाता कामा नाही महाराज. एक क्षण किती क्षण जाते आपले. काही काही उद्बुत्ते वळवळतात तरी इकडं तिकडं पाहत्या. एकदा आमच्या डॉक्टरांनी औषधं सांगितले बरं का, बागाचे, द्राक्ष बागेचे. वातावरण खराब झालं, चिरंजीवाला फोन केला, अरे लवकर मारून दे म्हणे, ते असं आहे तसं आहे. ते चिरंजीव म्हणे माझी आंघोळ होईपर्यंत पप्पा तुम्ही जाऊन घेऊन या काय औषध. एवढ्या सकाळी सकाळी जाऊन दुकानात गेलो, बाबा दे रे औषधांची यादी दिली, दे रे बाबा दे औषध. तो नुकताच दुकान त्याने ओपन केलं होतं. तो म्हणे थांबा 1-2 मिनिटामध्ये मी फक्त काय करतो, अगरबत्ती लावतो बरं का डॉक्टर. मग म्हटलं ठीक आहे बाबा, आता त्याचा पूजेचा टाइम आहे. त्याने काय केलं मंडळी, इकडे लक्ष द्या. त्याने असं केलं ते भिंतीला गणपतीचा बजरंगबलीचा असा फोटो लावलेला होता. त्याला फक्त असा घाई होती म्हणून असा एकच गरका ओवाळला आणि काउंटर असं ते गल्ला बाहेर ओढला. त्याला 10-20 गरके मारले महाराज. उदबत्तीचे किती गरके मारले, 10-20 गरके. आणि देवाला है ना, म्हणजे देवाच्या किती पट त्याला गल्ला आवडतो. म्हणजे त्याने कृतीतून दाखवलं ना, अंतरीचे दावे स्वभावे बाहेरी. मंडळी इकडे लक्ष द्या, ऐका ऐका ऐका. देवावर इतकं प्रेम केलं पाहिजे की त्याच्यावर प्रेम करता 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 ऐका, तो दिसत नाही म्हणून बायको सुद्धा देवच वाटला पाहिजे, मुलं बाळ सुद्धा देवच वाटला पाहिजे. नवे एखादा दुश्मन जवळून चालला तरी तो देवच वाटला पाहिजे. इतकं तुम्ही देवावर प्रेम केलं पाहिजे. कारण ज्या वेळेला आपल्याला सगळं देवमय विश्व दिसू लागेल ना, हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. देव पाहायला गेलं ना महाराज, देव दिसणार नाही, पण नक्की देव पाहायला निघाल्यानंतर देव रूप झाल्याशिवाय राहणार नाही. ध्यानात घ्या. आणि म्हणून आपल्या उघड्या डोळ्यांनी बघायचं नाही कधी. उघड्या डोळ्यांनी आपल्याला चुकीचं दिसेल, कारण ते चांबड्याचे डोळे आहे. हा, पण तुम्ही आतल्या डोळ्यांनी जर बघितलं, दुर्योधन बाहेरच्या डोळ्यांनी पाहत होता, त्याला सगळं विश्व समाज वाईट दिसत होता, आणि धर्मराजा आतल्या दृष्टीने पाहत होता म्हणून त्याला सगळा समाज चांगला सज्जन दिसत होता. अंतरीची घेतो गोडीये गोडे, अंतरीची घेतो गोडीये गोडे, अंतरीची घेतो गोडी गोडी, अंतरीची घेतो गोडी गोडी. बाहे जोडी बाबाची, बाहे जोडी बाबाची, अंतरीची घेतो गोडी गोडे, अंतरीची घेतो गोडी गोडे, अंतरीची घेतो गोडी गोडी, अंतरीची घेतो गोडी गोडी. टाळी वाजवा, टाळी वाजवा. हॅलो. तुम्हाला 7 दिवस कीर्तन ऐकायचे दररोज संध्याकाळी. आणि आता एक सवय लावायची, प्रमाण झालं का टाळ्या वाजवायच्या. प्रमाण गायलं की काय वाजवायच्या, टाळ्या. कारण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही बाहेरच्या पाटलांकरता फार मोठे पैसे उधळता. गौतमराव पाटील असतील, म्हणजे मी विलांटी काढली राव जोडलं,
त्यांच्याकरता वन्स मोर पैसे उधळतात. हे वारकरी संप्रदायातले पाटील आहे. हे जे उभे आहेत ना महाराज, हे वारकरी संप्रदायातले पाटील आहे. यांच्याकरता पैसे नका उधळू, पण किमान मोकळ्या मनाने टाळ्या वाजवा त्यांच्या. पण आता तुमचं पाहून उद्या जो नवीन श्रोता येईल त्यांनी सुद्धा वाजवली पाहिजे, तो आपोआप वाजवेल. पण तुम्ही आजपासून सवय लावा, प्रमाण झालं की लगेच टाळी वाजवायची. म्हणजे त्यांच्या गायनाला, त्यांच्या प्रमाणाला टाळी वाजवून दाद द्यायची. विडाला विठ्ठल 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 इकडं लक्ष द्या. अंतरंगामध्ये जसं असेल तसं बाहेर पडतं. आणि म्हणून असं प्रेम केलं पाहिजे देवावर, असं प्रेम केलं पाहिजे. महाराज इकडे लक्ष द्या. आजही रामप्रभू अवताराला येतात, क्षणाक्षणाला येतात, क्षणाला. एक वर्षाने चैत्र शुद्ध नवमी येते, बरोबर ना? चैत्र शुद्ध नवमी वर्षातनं किती वेळा येते? एकदाच येते. महाराज इकडे लक्ष द्या. त्या दिवशी रामप्रभू अवताराला आलेले आहेत. पण तुम्ही जर रामप्रभूंना बोलवलं ना, चैत्र शुद्ध नवमी क्षणाक्षणाला तुम्हाला त्याचा अनुभूती येईल. क्षणाक्षणाला राम अवताराला आल्यासारखं वाटेल. पण म्हणून मी तुम्हाला मगाशी बोललो, अयोध्येत जाऊन रामजन्म साजरा करायचा आणि तुम्ही गुंजाळवाडीत करतात. अरे राजांनो, गुंजाळवाडी हीच अयोध्या आहे. आता पुढे जाऊन सांगू का, नुसती गुंजाळवाडी हीच अयोध्या नाही, प्रत्येकाचा देह हीच अयोध्या आहे महाराज. प्रत्येकाचं शरीर, प्रत्येकाचा देह ही अयोध्या आहे. आता या अयोध्येमध्ये सुद्धा साजरी करायची नवमी, नाही का? बरोबर. आता सांगू कशी साजरी करायची, सांगतो ऐका. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रकटे राम रूप, हृदयी प्रगटे, हृदयी प्रगटे राम रूप, मग राम नाम उपजयावरे, मग राम नाम उपजयावरी. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. अशी अवस्था झाली की समजावं राम अवताराला आला. या अयोध्येमध्ये राम अवतार झाला. आणि राम अवतार झाल्या म्हटल्यावर काय महाराज, अयोध्येमध्ये आनंदाला पारावार नाही, नाही का? सुख घडोघडी वाढू लागे, नाही का? आणि असं सुख घडोघडी, त्याच्याकरता एक प्रमाण आहे महाराज, फार गोड प्रमाण आहे. आला शीतळ शांतीचा वारा, आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, तेने सुख झाले या शरीरा, पातकांचा धारा, पातकाचा धारा, कळी काळा सीधा करणारा, हरे रामा गोविंदा वासुदेवा. शीतळ शांतीचा वारा म्हणजे काय हो? तुम्ही समजा, इकडे लक्ष द्या. तुम्हाला असं खूप उष्णता वाढली, खूप असं वाटलं, आणि एखाद्याने नुसतं असं असं पुठ्ठा घेतला आणि असं केलं तरी काय होतं? हा, असं वाटतं येणे काय करत राहा, हवाच घालत राहा. महाराज
एक जण सारखा हवा घालतोय आपल्याला, कळलं तर बघा, जाण ठेवत नाही आपण, सारखी हवा घालतोय सारखी. म्हणून तुम्ही आम्ही जगेले है ना, घालतो का नाही? श्वास चालू आहे का चेक करून घ्यावं एकदा तुम्ही, एकदा इडल्यांची सगळ्यांची श्वास चालू आहे ना? हा, ऑक्सिजन पुरतोय ना सगळ्यांना? हा, कोण पुरवतो? हा, मी माझा ऑक्सिजन मला सासूरवाडीहून येतो, असं काही आहे का? म्हणून मी साला बरोबर आणला, असं काही नाही हो, नाही. इकडे लक्ष द्या. ऑक्सिजन पुरवणारा, आपला श्वास चालू ठेवणारा कोणीतरी अदृश्य आहे. अदृश्य आहे ना, अदृश्य का दिसतो? हा, आणि माणूस मरतो म्हणजे तरी काय? आता डॉक्टरांच्या साक्षीने सांगतो, डॉक्टर नाडी तपासतात किंवा काहीतरी तपासतात, काय होतं? नाडी बंद होणं म्हणजे काय? अहो फक्त श्वास बंद झाला. काय बंद झाला? हे बघा, घेतला श्वास, बाहेरची हवा आत आली, पुन्हा सोडला, आतली हवा बाहेर गेली, बाहेरची पुन्हा आत आली, आतली पुन्हा बाहेर गेली, बाहेर गेली ती परत आत आलीच नाही, झाला मृत्यू. निघून गेला वारा, निघून गेला वारा. बरोबर आहे का नाही? मग जर आतच आली नाही तर मेला, मरण आहे, मृत्यू आहे. म्हणजे कोणीतरी श्वासोश्वास पुरवतो, म्हणजे हवा घालतोय. हा, लक्ष आहे का आपलं? आणि तो श्वासोश्वास जर आपला गुद मारायला लागला तर दुःख होतं की नाही? आणि श्वास व्यवस्थित चालू आहे, वारा उपभोगायला आला म्हणजे काय झालं? काय झालं? या शरीराला तरच सुख मिळेल ना, वारा मिळालाच नाही तर सुख मिळणार नाही. कळलं का? म्हणून तो पुरवणारा जो कोणी आहे ना, त्याला आत्माराम म्हणतात. आणि प्रत्येक श्वासाला ज्या वेळेला तो आत येतो, समजावं राम अवताराला आला. प्रत्येक श्वास आत आला, समजावं राम अवताराला आला. विठाला हे का सांगतोय? मला रामायणाचा इतिहास सांगायला आपल्याकडे वेळ नाहीये. राम जन्म सकाळी 12 वाजता झाला. आता तो 12 वाजता मंदिरात झाला, अयोध्येत झाला, पण आता आपल्याला इथं झाला पाहिजे. आपल्या हृदयामध्ये तो राम अवतार झाला, आणि तो झाला की संपलं. एक मी आध्यात्मिक दृष्टीने आपल्याला सगळ्यांना त्याचं चिंतन सांगतोय. आणि म्हणून असा आत्माराम. तुम्ही आत्मा माहिती आहे का कुठं आहे तुम्हाला? आत्मा, आत्मा आहे का? आहे का आत्मा? आहे हा, आहे म्हणता. हे सुद्धा शब्द ज्याने उच्चारले ना, तोच आत्मा. नाही कळलं? एखादा म्हणेल की देव नाही, अरे जो देव नाही हे म्हणायला जिथून तुला चैतन्य निर्माण झालं ना, त्या चैतन्यालाच काय म्हणतात? देव. त्यालाच म्हणतात भगवंत, है ना. त्याचा शोध लागणार नाही. विज्ञानाने या गोष्टीच्या भानगडीत सुद्धा पडायचं नाही. कुठल्या? की आत्मा नाही असं काही एकही यंत्र अजून बाजारात उपलब्ध नाही. एखादा एक्सरे मशीन का त्या एक्सरेमध्ये दिसला आत्मा दिसला, असं नाही. सोनोग्राफी नाही, नाही का, सिटी स्कॅन नाही, MRI मध्ये नाही, कशामध्येच आत्मा दिसला नाही. दिसत नाही तरी शाश्वत तोच आहे. प्रूव्ह करून देऊ का? आ, मला एक सांगा, माईक दिसतो का? माईक दिसतो का? वायर दिसते का? स्टँड दिसतो का? डेक दिसतात का? सगळी मशिनरी दिसते का? हे बल्ब दिसतात का? दिसतात ना? हो हो म्हणत चला. तुम्ही असे व्हेंटिलेटरवर ठेवल्यासारखे बसले का? आजारी आहेत? असे फ्रेश बसा ना, पहिलाच दिवस आहे ना. हा, आमचे चोपदार दादा पाहिले कसे फ्रेश आहे. वा 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 वा. हा, बघा बघा, असं फ्रेश राहिलं पाहिजे. वा,
आता इकडे लक्ष द्या, ऐका ना ऐका ना, काय सांगत होतो बरं? नाही नाही, हे दिसतं ते दिसतं सगळं दिसतं, तेव्हा ते स्क्रीन पण दिसतं, घरातलं मिक्सर पण दिसतं, कुकर आहे, कुकर नाही बरं का, कुकर नाही पण मिक्सर दिसतं, मोटर दिसते, फॅन दिसते, सगळे उपकरणं दिसतात. लाईट दिसत, ज्याच्यामुळं सगळ्या उपकरणाला किंमत आहे. भाऊ, हे तुझी मशिनरी किती किमतीची आहे, किती लाखाची आहे? थोड्या वेळ वाटल्यास पडून घेतो आम्ही. सांगा किती 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 किमतीची आहे हे सगळं सांगा. सांगा कोटेशन, काय अडचण नाही, सांगा सांगा. कमी काय आणि जास्त काय सांगा. आ वा, किती? 7 लाख. समजून घ्या मंडळी, 7 लाखाला हे सगळं साहित्य आणावं लागलं. महाराज, 7 लाख रुपये किंमत. कधी? लाईट असली तर, है ना. लाईट गेले हो काय किमतीची होती, बरोबर आहे ना. या शरीराच्या प्रत्येक अवयवाची किंमत करता येणार नाही बाबा, बरोबर ना डॉक्टर? नखाची सुद्धा किंमत करता येणार नाही, एका केसाची सुद्धा किंमत करता येणार नाही. एका बघा तुम्ही, करंगळी देऊन बघा, देता का मला करंगळी? नाही. देता का मला काय किडनी वगैरे देता का? नाही देणार, है ना. या शरीराला किंमत कधी? त्याच्यामध्ये आत्मा असेल तर. आणि तो गेला, किती किंमत राहिली त्याची? त्याची जर किंमत असती ना महाराज, गपचिप सांगतो, कोणाला सांगणार, पाठीमागे आवाज येतो का सगळ्यांना? शेवटपर्यंत मी हळू बोलणार आहे, येतो ना, येतो ना. गपचिप सांगतो, कोणाला सांगू नका. जर आत्मा गेल्यानंतरही याला किंमत असते तर पोरांमध्ये इतक्या भानगडी झाल्या असत्या. हात मला, अंगठा मला, पाय मला, डोकं मला, काही काय काय म्हाताऱ्याला तोडलं असतं महाराज त्यांनी. हा, जास्त जर भाऊ असते ना, मुलं जर असले, किती वाटून वाटून घेतलं असतो हे शरीर. जर याला किंमत असते तर शून्य किमतीचं एखाद्याला म्हणावं, ए सगळाचे सगळा म्हातारा तुला. आत्मा गेल्यावर तो म्हणशील का घेऊन काय करू, घेऊन काय करू. कळलं का तुम्हाला? याचा अर्थ जोपर्यंत ज्याच्यामुळे याला किंमत आहे, काय विशेष ते दिसत नाही. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आम्ही हेच सांगतो बरं का, आम्हाला कीर्तनामधनं ऐका, तुम्हाला आत्मारामाची ओळख जरी झाली, तुम्ही तरी एवढ्यांमधून एखाद्याला जर अंतरंगामध्ये एखादा जर पेटला ना, अरे बापरे, रायते बाबांनी आज आपल्याला जे दिसत नाही पण त्याचं महत्त्व सांगितलं, आणि तोच खरा रामलल्ला आहे, तोच खरा आत्माराम आहे, तोच खरा अयोध्येचा राजा आहे, तोच त्रेतायुगाच्याही अगोदर अवताराला होता, जेव्हा कुठेच काही नव्हतं तेव्हा तो होता, आणि जेव्हा काहीच राहणार नाही तेव्हा सुद्धा तो एकटाच उरेल. त्याला राम म्हणतात. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. लोक जाऊ काही कीर्तन करू, त्यांचा विषय त्यांच्यापाशी, पण आम्हाला तुम्ही जे जीवन जगतात, जो श्वास घेताना तो श्वासच आत्मा आहे, याचं तुम्हाला समजणं गरजेचं आहे. महाराज, झोपेत सुद्धा तुम्ही श्वास घेता हो, घेता की नाही? चालू आहे का झोपेत? चालू राहतो ना, जेवताना, हा, काम करताना, ड्युटीवर असताना श्वास घरी ठेवून येता का? नाही, प्रत्येक क्षणाला श्वास चालू आहे. मंडळी, श्वास येताना जाताना दिसतो का हो? नाक दिसतं, पण नाकातून येणारी जाणारी हवा दिसत नाही. तुम्हाला सांगू का, झाडं हलताना दिसतात पण हलवणारा वारा दिसत नाही. माणसं डोलतात, हलतात, पण वारा दिसत नाही, श्वास, आणि तो श्वासच आत्मा आहे. आता जनरल नॉलेजसाठी जर कोणी विचारलं, अंकुठ आहे आत्मा, अंकुठ आहे का,
अरे तुझ्या नाकातून येणारा जाणारा श्वास हाच आत्मा आहे. जातो तोच ना आणि येतो तोच. तो आला म्हणजे माणूस जिवंत आहे आणि गेला म्हणजे माणूस मेला आहे. तोच आत्मा आहे. श्वास आपला आत्मा आहे. तोच वासुदेव आहे. तोच विठ्ठल आहे. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नाही का. आणि म्हणून असा आत्मा राम ओळखण्याकरता तुम्ही मगाच्या धरून बघितलं का आपला 1 तास होत आला मंडळी, 1 तास झाला चिंतनाला सुरून, 1 तास होत आला. 1 तासापासून आपण रामाला सोडलं नाही. पण इतकंच आहे, रामायणातला राम आपण सांगितला नाही, आपण ह्या अयोध्येतला राम सांगितला. विडाला विठ्ठल 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 मग आता त्याची ओळख करायची, त्याला भेटायचं, त्याला जाणून घ्यायचं. कोणाला? त्याला. पण मग काय करावं लागेल? तो जाणून घेण्याकरता आपला जन्म आहे. नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. फक्त काय करायचं? त्याला जाणून घेणं म्हणजे भक्ती आहे. त्याला जाणून घेणं म्हणजे परमार्थ आहे. त्याला जाणून घेणं म्हणजे आता हा सप्ताह कशा करताय? कशा करताय? तुम्हाला एक सांगू का? सांगून जाईल, ऐका. तुम्ही ज्या हनुमंतरायाच्या जन्मोत्सव साजरा करताय, चैत्री पौर्णिमा, इकडे लक्ष द्या. तो हनुमंत म्हणजे श्वास आहे. समजून घ्या. उड्डाण कोण करतं? संत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, बरोबर आहे. उड्डाण करून कोण करतं? करुणी उड्डाण केले लंकेचे. लंका ही अहो उड्डाण घेतो, श्वास आत गेला, आत गेला आणि सगळी लंका शोधली महाराज त्याने. ही लंका. आणि ह्या लंकेमध्ये त्याने लक्षात आलं ही लंका नाशिवंत आहे, म्हणजे ही शून्य किमतीची आहे. मग हिच्यावरला भाव गेला पाहिजे. याला म्हणता जाळलेली लंका. जाळली म्हणजे काय? जिवंत पेटून दिली अशी नाही. हिच्यावरचा भाव गेला, आसक्ती गेली. प्रत्येकाला देहाची आसक्ती. म्हणून लोक आरशात पाहतात. आरशात कशा करता पाहतो? देहावर प्रेम आहे. देहावर प्रेम आहे. देहावर जास्त प्रेम आहे का देवावर प्रेम आहे तुमचं? खोटं नाही बोलायचं है ना, बरोबर ना. देहावर प्रेम आहे, ध्यानात घ्या. देवावर नाही आहे. देवावर नाही. कारण देहाचे रोज चोचले पुरवतात तुम्ही, है की नाही. हा, चष्मा लावला देहाला का देवाला आहे? देहाला, है ना. सकाळी चहा पिले चोचले कोणाचे? देहाचे का देवाचे? हा, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. जाणार सकळ. वाटाळी वाजवा. इकडं लक्ष द्या. तुम्ही देहावर प्रेम करता का देवावर? देहावर. सकाळी उठल्यापासून देहाचे चोचले पुरवतात. त्याला आंघोळ घातल्यापासून, दात घासण्यापासून, चहा पाजण्यापासून, नाश्ता खाऊ घातल्यापासून, जेवण, झोप, कपडे सगळं कोणा करता? देहाला. अत्तर देवाला का देहाला? हे सगळं देहाला. क्या चल रहा है ना? क्या चल रहा है भाऊ? क्या चल रहा है?
इकडे लक्ष द्या. एक जाहिरात मला आवडत एवढं. एक जाहिरात आहे बरं का. एक बॅग अशी पर्स अशी घेऊन एक बाई चालते बरं का. आणि असा वारा येतो महाराज, असा वारा येतो, इतका वारा येतो, जोरात वारा येतो, वादळ येतं. आणि एक दादा बाबा असा उडतो वाऱ्याने. पण त्याला काय कर्मधर्म संयोग, एका खांबाला तो पकडतो, असा कपड्यासारखा फडा 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 करतो. त्याचे कपडे जातात महाराज बरं का. वारा शांत होतो. त्याने पाहिलं, अरे बापरे, आपले कपडे सुद्धा गेले. बाई येते, तिनं पाहिलं लांबून वादळ. ती म्हणते, सब कुछ तो उड़ गया, सब कुछ तो चला गया, लेकिन काय शिल्लक राहिलं? परफ्यूम. काही काही जाहिरातीले बोल क्या राहतात. झंडू बाम वेदनारी, अशा जाहिराती राहत्या. आणि त्याच्यावरच एक बाम 3 काम, एक बाम 3 काम. मंडळी, विषयाच्या बाजूला नाही आपण. एक बाम जर फक्त 3च कामं करीत असेल, एक राम नाम अनंत काम. एक राम नाम अनंत काम करेल. बाम 3च काम करेल हो. बामटा तो फक्त 3च काम करेल, पण एक हरिनाम किंवा रामनाम अनंत काम करेल. ऐका ना, देहाचे चोचले पुरवतो आपण, देहावर प्रेम करतो. मला खरं सांगा, तुम्ही बायकोला आय लव्ह यू म्हणतात का देवाला? नाही, संकोच वाटून नाही द्यायचं. आय लव्ह यू कोणाला म्हणतात तुम्ही? नाही महाराज, अजून देवाला कोणीच म्हटलं नाही. नाही का, देवाला म्हणणारा लय विरळ आहे महाराज. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. तोची वा देवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा. अनिक नोहे माझे अनिक नोहे माझे मना, अनिक नोहे माझे. हो, एखादाच आहे देवावर प्रेम करणार, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. मला एक सांगा, तुम्ही पैशावर जास्त प्रेम करता का देवावर? अवघडच आहे ना. पैशावर त्याला कीर्तनकार अपवाद नाही. बरोबर आहे का नाही? 51 आहे का? तर प्रेम पैशावर का देवावर? देवावर आहे, ध्यानात ठेवा. पैशावर आहे, देवावर नाही. इकडे लक्ष द्या आजी, इकडे लक्ष द्या. म्हणून महाराज इकडे लक्ष द्या. ज्या दिवशी पूर्ण प्रेम तुमचं देवावर होईल, बाकीच्यांवर दुय्यम आणि प्रथम स्थान ज्या दिवशी तुम्हाला देवावर प्रथम स्थान निर्माण होईल देवाच्या बाबतीत,
त्या दिवशी तुमचा जन्म मृत्यूचा फेरा संपला, अन्यथा नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासाठी जे करावं लागेल ते तुकोबारांनी अभंगाच्या पहिल्या चार ऐसी जोडी कराय राम कठीधराय ऐसी जोडी कराय राम कठीधराय ऐसी जोडी करा राम कंठीधर ऐसी जोडी करा राम कंठीधर जन सुखे पेरा गर्भवास जन सुखे पेरा गर्भवास जन सुखे पेरा गर्भवास जन सुखे फेरा गर्भवास नाशिवंत आरे प्रिया पुत्रधर नाशिवंत आरे प्रिया पुत्रधर टाळी टाळी टाळी. वा वा. ऐशी जोडी करा, जोडीच करायची मला, त्याच्याशिवाय राहायचं नाही. हरिभजन हरिभजन विना काळ घालवू नको रे, दुरीच्या सापा बिभुनी भावा भेटी नाही जीव शिवा, अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे, हरिभजन विना काळ घालवू नको रे, स्वयरामने ज्ञान ज्योती ते कैसी दिवस रात्री, तया विना नेत्रपाती हलवू नको रे, हरिभजन विना काळ घालवू नको रे. ज्याने नामाला जोडीदार केलंय त्याला भीतीच नाही ना महाराज. त्याला काय भीती आहे? मरणाची भीती भ्याडाला, वीर चालला वीर चालला. पवाडा गाईल पण 11:15 झाले. ज्याच्या चित्तामध्ये, ज्याच्या अंतकरणामध्ये, ज्याच्या कंठामध्ये नाम आहे त्याला कसली भीती आहे? है ना? कसली भीती आहे? जन्म मृत्यूची त्याला भीती नाही. तो त्याच्या पलीकडे गेला. आता कैसे येणे जाणे, सहज खुंटले बोलणे, आमची तुमची हेची भेटी येथून या जन्म तुटी, जेने चुके फेरा गर्भवास. जन्म मृत्यूचा दोष किंवा जन्म मृत्यूचा फेराच नाही सवतो. कशाने? रामकंठामध्ये धारण करा. आता ऐका, थोडं शास्त्र चिंतन केलं तर झोपा येतील तुम्हाला, कारण 11 वाजले ना, 11 वाजले ना. आता इकडं ऐका, वाचा किती प्रकारच्या आहे? आजीबाई, ताई, वाचा किती प्रकारच्या आहे? वाचा वाचा कीर्तन ऐकलेले नाही? वाचा 4 प्रकारच्या आहे. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आता वैखरी पासून सुरुवात करू. वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. आपण जी बोलतो ती वैखरी आहे. जिभेनं बोलले जाते ती वैखरी. कंठाने बोलले जाते ती मध्यमा. हृदयाने बोलले जाते ती पश्यंती. आणि नाभीपासून निघते ती परा.
कळलं का? मग कोण कोण परावानीनं भजन करतं, कोण कोण पश्चातीनं करतं, कोण कोण मध्यमेनं करतं, कोण कोण वैखरीनं करतं. वैखरीनेच करत नाही तेव्हा पुढच्या तिन्हीचा संबंध सारा सार विचार करा उठाउठी. पुढं काय? नामधरा कंठी. कंठी विठोबाचे. काही लोकांच्या तोंडात नामस्मरण आहे पण कंठात वेगळंच चालू आहे. त्याला म्हणतात मुह में राम छुरी. काही काही तर बेवडे सुद्धा म्हणतात रामकृष्ण राम राम. काय मजा आहे त्याच्यात? नाही दादा, आतल्या वाचा चालू झाल्या पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात कंठामध्ये धारण करा. गोपिकांनी गवळणींनी कंठामध्ये नाम धारण केलं. देवपुराण पुरावा. राम कंठी धरिला कृष्ण मानी. कंठी धरिला कृष्ण मानी. कंठी धरिला कृष्ण मानी. कंठी धरिला कृष्ण प्रकाशा अवघा 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 अवघा. आवाज मोकळा. अवघा 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 अवघा. अवघा अवघा काला वाटू एका एका. काला वाटू एकमेका. कंठी धरिला. कोण धरला कंठी? कृष्ण धरला. मनातही धरला आणि कंठातही धारण केलाय. कंठी धरिला कृष्ण मनी. तेव्हा जनामध्ये प्रकाश दिसू लागला. म्हणजे जिकडे तिकडे कृष्ण दिसू लागला, जिकडे तिकडे राम दिसू लागला. भरला घनदाट हरी दिशे नाही का. म्हणून राम कुठं धरला पाहिजे? राम नाम कंठामध्ये. बोलता बोलता आपण बोलत असलो दुसरं वैखरीने तरी कंठामध्ये चाललो पाहिजे. ते इथं पाहिजे, इथं पाहिजे. म्हणजे चित्तच कशाने भरलं पाहिजे? तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घरी. आणि महाराज तुम्ही धरली बायको, धरले मुलं, धरली दौलत म्हणजे धन. तुकोबाराय म्हणतं बरं का, रायते बाबा नाही म्हणत. हे सगळं नाशिवंत आहे दादा, नाशिवंत आहे. नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन. 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 बीजाचा सीना दीप बीजाचा सीना दीप. नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन. नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन.
आजपासून नका म्हणायला हो. कारण प्रत्येक वेळेला रायते बाबा तुम्हाला सांगायला येणार नाही. इकडे लक्ष द्या. नाशिवंत अटी प्रिया पुत्र. देह नाशिवंत आहे, गणगोत नाशिवंत आहे, पैसा नाशिवंत आहे. तुम्हाला सांगू का, गणगोत कुठपर्यंत? पत्र्याच्या शेडपर्यंत. आपला प्रवास सुखाचा. डॉक्टर लय मजा आहे. कमान असते कमान. ग्रामपंचायत गुंजळवाडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. काय बोर्ड असतो? ग्रामपंचायत गुंजाळवाडी आपले सहर्ष स्वागत करीत असते. आणि पाठीमागून लिहिलेलं आहे, आपला प्रवास सुखाचा हो. ज्याने गेट मध्ये प्रवेश केला, गेट तेच, ते म्हणतं आपलं सहर्ष स्वागत. गेट तेच, गेटच्या बाहेर निघालं का भाऊ टाटा, आपला प्रवास. एखादा बेवडा जरी डोलत आला ना तर गेट मध्ये ग्रामपंचायत आपली, आणि तो डोलत डोलत बाहेर चालला तरी आपला प्रवास. एखादा चोरटा आला ना महाराज, गेट मधून प्रवेश केला, एखादा 2-3 चोर शिरले महाराज त्या गेटच्या आत, तरी ग्रामपंचायत म्हणते, ग्रामपंचायत गुंजळवाडी आपले सहर्ष स्वागत. कोणला म्हटले? त्या चोरांनी 2-4 टपऱ्या फोडल्या, बॅटऱ्या चोरल्या, वायरी चोरल्या, काही चोरलं, आणि त्या चोरी करून त्या गेट मधून चालले. आपला प्रवास. धन्यवाद. अहो आमच्याकडं तर एक बिबट्या शिरला महाराज त्या गेट मधून. बिबट्या. ग्रामपंचायत गुंजळवाडी आपलं बिबट्याच. त्या बिबट्याने 2-4 जखमी केले, 2-4 ढोरं मारले, आणि चाललं गेटच्या बाहेर. आपला प्रवास. है ना. जन हे सुखाचे, दिल्या घेतलाचे. हे काय, ते काही कामाला येणार आहे का महाराज? हा, तुम्हाला सांगू का, गणगोतच जास्त मनावर नाही घ्यायचं. आमच्या कुटुंबामध्ये 5 लोक गेले महाराज 2-4 वर्षात. 5 लोक. चुलता गेला, 2 चुलत्या गेल्या, चुलत भाऊ 2 गेले, आई गेली. आणि या 5ही वेळेला आम्ही कीर्तनकार असल्यामुळं आम्ही निरीक्षण पण करतो. हे खरं आहे का बाबा, खोटं आहे का? महाराज गपचिप सांगतो. येतं ना तिकडं ऐकायला सगळ्यांना. 13 दिवस आमच्याकडे जेवायला लोक येतात. तुमच्याकडे येतात का? असे 50 घरचे डबे येतात, 50 घरचे माणसं येतात संध्याकाळी. दुपारी थोडे येतात, घरचे भाऊबंद येतात, पण प्रेमाचे संध्याकाळी येतात. हा 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 हा. मोठे ताटं वाढावं लागायचे, पत्रवाळ्या मोठ्याला घेतल्या. एवढ्या भाज्या डॉक्टर साहेब, अरे बापरे दादा, एवढ्या भाज्या आणि इतक्या भारी भारी भाज्या. हा 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 हा. आम्हाला एक प्रमाण आठवायचं, वैकुंठी तू ऐशे नाही कवळ काही का. असा काला वैकुंठात सुद्धा नाही. हा, आणि तुम्हाला सांगू का, हे बाया दिसत्या ना, ह्या खूप चॅप्टर. हे आमच्या भगिनी माता इतक्या हुशार, इतक्या चॅप्टर, चतुर, चांगल्या चांगल्या भाज्या मागं ठेवायच्या. खोटं आहे. आणि ज्या पिठलंय वाडा पहिल्या पंक्तीत देऊन टाका, देऊन टाका. खोटं आहे. पुढं कारण पाहून कळतं. शेवग्याची भाजी आले, अगं खायला मिळत नाही लवकर, शेवगे नाही आहे, राहू दे मागे, आमकं नाही, है ना. चांगल्या भाज्या माग. आणि इतक्या खात्या महाराज, आणि रडायला 1 नंबर. भाऊची दुपार भरली नव्हती ना भाऊ, अजून दिवस कल्ला नव्हता ना भाऊ. बाबा हानपोट भर. खरं आहे, रडणं खरं आहे. असे मोबाईल खेळत राहत्या महाराज बरं का. असे मोबाईल, हे सगळे तुम्ही आम्ही असे मोबाईल खेळत एखादं गाडी आली दारावर, येतात ना लोक भेटायला. हा,
अहो तू मोबाईल बाजूला ठेवून जाताना अशी गुडघ्यात डोकं घालते माणसायला पाहून. माणसं भेटायला आले की मग गुडघ्यात डोकं. ते गेले गप्पा हसाची सगळं. आम्ही वजन चेक केले महाराज, माय स्वतःच केलं मी. 13 दिवसात दुःख झाल्यावर कमी व्हायला पाहिजे ना. हा 13 दिवसात 2-2 किलो वजन वाढले महाराज. मोकार खात्या मोकार. हा 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 है ना. जन हे सुखाचे दिल्या घेताचे नाशिवंताटी प्रिया पुत्र. हे काय आणि धन कामाला आलं का? कोणाला वाचवलं? पैशावाले लोकांना सुद्धा कोरोनामध्ये वाचवलं नाही. आणि आजही पैसाच वाचवतो असं नाही, ध्यानात घ्या. उलट पैसा तुम्हाला तुमची विल्हेवाट लावायला कामाला येतो. सुतळी घ्यायला पैसा, पैशानं सुतळी आणली. बांबू पैशानं आणली. काडीच पेटी सुद्धा पैशानं आणली. रॉकेल काय असेल तुम्हाला सगळ्या वस्तू, गाडगं मडकं सगळे वस्तू कोणी आणल्या? तो पैसा तुम्हाला ना तुमची विल्हेवाट लावायला कामा आला, तुम्हाला वाचवायला कामा नाही आला. ध्यानात होता. हा शरीराने सुद्धा तुमची आमची साथ सोडली. म्हणून या नाशिवंताला तुम्ही इथं थारा देऊ नका. आतमध्ये हे बघा, बायका मुलांशी इतकं प्रेमाने वागा, इतकं प्रेमाने, पण बाहेरून. याच्याकरता तुम्हाला उदाहरण सांगतो. काय झालं बरं का बाबाजी, अशी सुंदर होडी बनवली. नाव होडी इतकी भारी बनवली आणि पुणे नाशिक हायवेवर ठेवली. महाराज चला नाशिक, चला चाकण 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 चाकण. कोण बसल त्या होडीमध्ये? डांबरी रस्त्यावर ठेवली ती. चला चाकण चाकण. बसल कोणी? नाही बसणार. मग नाव कशावर चालेल? पाण्याशिवाय नाव चालेल का? पाण्याशिवाय नाव चालणार नाही. ज्या पाण्याशिवाय नाव चालणार नाही तेच पाणी नावेत चालत नाही. घेत्या का पडून घेत्या थोड्या वेळ, तुम्हाला कळलं नसेल. इकडे लक्ष द्या. ज्या पाण्याशिवाय नाव चालत नाही तेच पाणी नावेच्या आत चालत नाही. पाणी कुठं लागतं? बाहेर. पाणी नावेच्या बाहेर आहे अशी गोड नाव चालते. ते पाणी आत गेलं, नौका बुडाली. समजलं? ऐका ना मंडळी, इकडे लक्ष द्या. म्हणून बायका मुलं सगळे यांच्याशिवाय आपलं जीवन चालणार नाही. पैशाशिवाय सुद्धा चालणार नाही डॉक्टर. शरीराशिवाय सुद्धा आपल्याला कार्यभाग करता येणार नाही, कर्म करता येणार नाही. म्हणून शरीर भाव असेल, गणगोत असेल, पैसा असेल, यांच्याशिवाय चालणार नाही. पण हे आत आले का ही नौका बुडाल्याशिवाय राहणार. मग हे कशा वाटा आत येतं बरं का मुली. फार गोड आहे चिंतन, नाही का? तुम्हाला फार सोपं करून सांगतोय. हे आत कशातून येतील? इकडे लक्ष द्या. हे डोळ्यातून आत येतील, हे कानातून आत येतील आणि हे वाचेतून, तोंडातून आत येईल. ध्यानात घ्या. म्हणून 3 माकडांची गोष्ट होती पूर्वीला. आणि मागच्या टर्मला ट्रम्प अमेरिकेचा अध्यक्ष होता आणि तो भारतात आला होता. आठवतो तुम्हाला सगळ्यांना? त्यावेळेला मोदीची ट्रम्पची दोस्ती होती. आता दोस्त दोस्त ना रहा, है ना. त्या टर्म मध्ये ट्रम्पची आणि मोदी साहेबांची दोस्ती होती. त्यावेळेला ट्रम्प भारतात आले आणि अमेरिकेच्या अध्यक्षाला मोदी साहेबांनी 3 माकडांची मूर्त बक्षीस दिली. हे तुम्हाला आठवतं का? मला आठवतंय. एका माकडाच्या डोळ्यावर हात आहे, एका माकडाच्या कानावर हात आहे आणि एका माकडाच्या तोंडावर हात आहे. हे
3 अवयव म्हणतो मी, पण हे दोन आणि हे एक 5, हे 5 छिद्र जर दुरुस्त केले ना महाराज, आ हा हा हा, ही नौका त्या पहिल्या तीराला गेल्याशिवाय राहणार नाही महाराज. ज्याच्या डोळ्यांनी चुकीचं पाहिलं नाही ना, चुकीचं पाहिलं म्हणजे हे छिद्र वाटे आत पाणी आलं, म्हणजे विकार आले. चुकीचं ऐकलं नाही ना, चुकीचं बोललं नाही ना, चुकीचं खाल्लं पिल्लं नाही ना महाराज, हीच नौका आपल्याला कुठं घेऊन जाईल. नावधड करा सहस्रनामाची, नावधड करा सहस्रनामाची, नावधड करा सहस्रनामाचे, नावधड करा सहस्रनामाचे. हे भव सिंधु से थडी पावे ते भव सिंधु से थडी पावे, नाशिवंत आले प्रिया पुत्र धन, नाशिवंत आले प्रिया पुत्र धन. भटियार भिजत्याचा शिन त्याची फळ, नाव धड करा, ही दुरुस्त करा. हिला काय करा, फक्त चुकीचं पाहू नका, चुकीचं ऐकू नका, चुकीचं बोलू नका, चुकीचं खाऊ पिऊ नका, बस त्याचं जीवन शुद्ध होतं. आणि शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. मंडळी, काळाने कोणालाही सोडलं नाही. त्या काळाला जर परतावून लावायचं असेल किंवा त्याच्यावर विजय मिळवायचा असेल, श्वासाला, प्रत्येक श्वासाबरोबर भजन करा, प्रत्येक श्वासाबरोबर. तोच एक उपाय आहे. काय झालं, काळ परतून कसा लावायचा सांगतो बरं का. बस 2 मिनिटाचं दृष्टांत सांगतो आणि सेवा संपली. शेवटचं चरण आहे आणि शेवटचं दृष्टांत आहे. आता तुम्हाला खरं सांगू, मी असं मागणार होतो त्या भाऊकडं, भाऊ तू खुर्ची दे मला, हे मनका खूप, मी असं चालत नका, गादी अशी बाजूला झाली मनक्यातली, आणि उभ्यानी काय होतं, उभं राहिलं का असा दाबाला का कुठली तरी नस दाबल्या गेली की मग खूप दुखतं महाराज, सायटिका. पण म्हटलं ठीक आहे, चला रेट होता 11:30 होत आले है ना. आणि आता किती बोललं तर ओव्हर टाईम याच्यापेक्षा जास्त घेणं उचित नाही. एक जावई आला महाराज सासूरवाडीला. कुठं आला, सासूरवाडीला. मग तुम्ही तिकडं बोट केलं म्हणजे मी गेलो जावं यांच्या गावाला. सासूरवाडीला जावई आला आणि लय दिवसानं जावई आले. सर्वात जास्त आनंद कोणला होतो खरं सांगा तुम्ही. आय 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 आय, जावई आला, बाया 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 बाया. यांचे लय हाल होत्या. मग कोणाचे, जावई आला का यांना किंमतच उरत नाही. अहो काय पाहत्या, वाना जाना वा, आंबे घेऊन या, मग रस करायचा आहे, मी मांडे बनवते. गेलं दुडू गेलं बिचार, आंबे घेऊन आलं. आणि असा संध्याकाळी पहा, जावई थांबा, असा रस खाऊ घातला महाराज जावयाला बरं का. जावयाला असा रस खाऊ घातला, आंबे रस. मांडे बनवता का तुमच्याकडं? आमच्याकडं लय मांडे राहत्या. आता आपल्याकडं ही गुरुकुल आहे ना, वारकरी शिक्षण संस्था आपल्यावाली, ही जशी इथलीच आहे का वारकरी संस्था? हा, आणि ताई जाधव, तसे आपली पण वारकरी संस्था आहे. तर आता होली पौर्णिमेने मला गुढीपाडव्याला मी मांड्याचं जेवण दिलं बाळांना. तर असं त्या सासूरवाडीला जावायला मांडे आणि आंबे रसाचं जेवण घातलं. अशी सुस्त आली, असं खाल्लं त्याने ते आंबेरस. सुस्त आली, सकाळी 9 वाजले तरी ते हल्लं नाही महाराज.
ते सासरं गुपचीप उठलं, ते देव आंघोळ्या. आता थोडंसं वाजलं ना काय भांड, इतकी डोळे वाजून, तुम्हाला समजत नाही का, पाहुणं झोपेले, भांड वाजवत, ते गपचिप देवाला गपचिप फक्त पाण्यात बुडवायचं ना हळूच ठेवायचं. इतकं हळू पावलानं चालायचं. धाकच हो, धाक जावायचा नाही सासूबाईचा. ते 9-10 उठलं महाराज, मग तो आहाहाहा. आणि मग खाओ, जेवणाचा टाइम झाला, आता जेवावं लागेल त्यांना. काय करायचं, सगळी सत्ता तुझ्याकडे, तुला वाटेल मी काय आणून देऊ तेवढं सांग. बनवलं बदलून काहीतरी चांगलं चांगलं बनवलं. दुपारा जेवलं पुन्हा झोपलं महाराज. ते महाराज काही काही लोक असे ना, आम्ही एकदा गडी पाहायला गेलो कामाला बरं का, सालाना गडी मिळाला तर मिळाला बा, असं आपल्याला फिरावं लागत घरी. तर एक गडी यायला तयार झाला महाराज आपल्याकडं. तो म्हणे महाराज मी येईल पण माझ्या 2 अटी. म्हणलं काही, तू 2 नाही 4 अटी सांग पण ये, हे की नाही. म्हटलं तुझ्या 2 अटी कोणत्या आहे. तो म्हणे मला जेवण झालं का झोपावं लागत म्हणे. म्हणलं ही पहिली आठ. आणि दुसरी आठ, झोपातून उठलं का मला जेवावं लागत म्हणे. जेवलं का झोपावं लागत, झोपातून उठलं का आणि जेवलं का. हा काम कधी करायचं, हा काम कधी करायचं. मंडळी ऐका, ते जावई पुन्हा झोपलं, पुन्हा 4-5ला उठलं. हो म्हणा ना आजच्या दिवस राहून घ्या, म्हणा ना, तुम्हाला तर काही बाई आपरुकच नाही, म्हणा ना. ती एकटंच येईल आणि पोर तिकडं कुठं तिच्या सासऱ्या ना, जावई एकटाच येईल. याला जाग्रह चालला. अहो ते 1 नाही 2 नाही 8 दिवस थांबलो. ते 8 दिवस थांबल्यावर जायचं नावच घेईना. चांगलं चांगलं मिळायला लागलं, जायचं नावच घेईना. आता तो स्वयंपाक खाली आला, पार पिठलं भाकरीवर आला, तरी जायचं नाव घेईना. मग ती म्हणायची का हो, अहो पाहुणं तर जाईना, मला तर पोरीची काळजी वाटायला. तूच पाय, तू घेतलं ना डोक्यावर बसून, तूच पाय आता. अहो पण काहीतरी उपाय, मी केलेला उपाय चालेल का तुला. चालेल म्हणे. ऐका ना, पुन्हा आंबे आणतो म्हणे, पुन्हा मांडे बनव म्हणे. आजचं जेवण संध्याकाळचं, आहा जावायला शेवटचं जेवण. आता माझं ऐकाय तू, मी जे सांगशील ते कर. हो जाईनच ना, ते नावच घेईना ना. आणि मग महाराज त्याने काय केलं, त्याने बायकोला सांगून ठेवलं, हे बघ जेवायला बसलं, आहा मला सुद्धा वाटायला लागलं, पण आता काय करते. जेवायला बसलं का मी म्हणाल का रे सार, मिठाचा पत्ता नाही त्याच्यामध्ये. तू मग अशी भांडण करायचं, आणि भांडण करताना हळू 2 बोटांना चिमणी विझून जायची. लोड शेडिंगचा टाइम होता. दिवा लावलं, दिवा 2 बोटांना विझून आतल्यामध्ये पळून जायचं आतमध्ये. जावई पोटभर जेवा बरं का. बसले संध्याकाळी जेवायला, शेवटचं जेवण आहे. जेवायला बसले, सासूबाई अशा बसले, सासरा बसला, जावई असे गोड. जावई पोटभर जेवायचं बघा. सासूबाई बरं का जावई लाजू नका. मी कुठं लाजलो म्हणे, 8 दिवस लाजलो का. आणि इडून पुढे किती दिवस लाजणार नाही म्हणे, काळजीच करू नका म्हणे. बर पहिला घास घेतला बा सासऱ्याने, तो घास खाली ठेवला. अरे मिठाचा पत्ता नाही सारामध्ये, काय नाही. सारच म्हणतात ना तुमच्याकडं, काही काही ठिकाणी भाषा लय वेगळी राहते. एका ठिकाणी आम्ही गेलो या विदर्भात तिकडं कुठंतरी बरं का, त्या साराला सरकवणं म्हणत्या. काय म्हणत्या, सरकवणं.
आणि गुळवण्याला दटवणं म्हणतात. तुमच्याकडे काय गुळवणीच म्हणतात? तुमच्याकडे गुळवणीच म्हणतात ना. गुळवण्याला दटवणं म्हणत्या आणि साराला सरकवणं म्हणत्या. मी म्हणलं हे असं सरकवणं आणि दटवणं काय भानगड आहे? ते विदर्भात बरं का, कीर्तनाला गेलो मी, दटवणं घेता का? म्हणलं दटवणं काय भानगड? त्या पूर्णाच्या पोळ्या मांडे नव्हते पण पूर्णाच्या पोळ्या होत्या आणि त्याच्याबरोबर गुळवणी. गुळवण्याला दटवणं म्हणले. दटवणं अहो पोळी एकटी गिळायची नाही ना, गुळवणी दटवीत मध्ये. म्हणलं हे सरकवणं. मग आता दटवणं पोळी खाऊन तोंड जर विकळलं तर मग मधला एखादा सरकवणं. तसं म्हणे का रे सारात मीठ नाही म्हणे. हा तुम्हाला असंच राहतं तुम्हाला तसंच राहतं आणि तुम्हाला कळतं का काही मग मीठ काही नाही काय मी टाकेल. मला उलटून बोला ती उठलं काय तो इकडं पाहतोच म्हणे. बायकोला म्हणे कोण? सासरा. तिनं 2 बोटानं चिमणी भिजवली आणि अंधारात मधल्या खोलीत पळून गेली. सासऱ्याने जावायच्या जिपऱ्या धरल्या अंधारात. कोणाच्या जिपऱ्या धरल्या? जावायच्या जिपऱ्या धरल्या. जावायच्या. मला उलटून बोलती काठी जवळच आणली होती. असेच रट्टे मारायचा तो. जावायच्या जिपऱ्या धरेल त्याला रट्टे बसले का तो मामा अहो मी आहे ना. जावई तुम्ही आमच्या नवरा बायकोच्या भानगडीत पडायचं नाही. रट्टा कोणला? रट्टा जावायच्यात. म्हणा मामा जावई तुम्ही अजिबात मध्ये पडायचं नाही. मामा जावई. अहो कसं बस अंधारात त्यानं सुटका करून घेतली सासऱ्याच्या हातून. जसं अंधारात पळून गेलं ना ते जावई अजून आलं नाही महाराज. तसा महाराज काळ जर तुम्हाला परतावून लावायचा असला ना असाच अंधारात मारायचा महाराज. अंधारात काळ टिचवायचा. पण कसा? भ्राता भरा हरी राम बाणी. बाता बरा हरे राम बाणी. बाता बरा हरे राम बाणी. तू कमन काला तू कमन काळा हाना तोंडावारी. तू कमन काळा तो कमल काळ हाना तोंडावर. तो कमल काळ व्रत भरा हरी राम बणे नाशिवंत नाशिवंत प्रिया पुत्र नाशिवंत 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 प्रिया पुत्र नाशिवंत. जसा जावई हाणला ना तसा श्वास रूपी भ्राता राम नामाने भरून घ्या आणि काळाच्या तोंडात मारा. विठोबा संत स्वागतासाठी दर्शन रहाणे आणि महेशराव जगताप सेपनकर. चला लवकर संत स्वागत. तो बारक माये. तो बारक माये. जय जय विठो बारक माये. जय जय विठो बारक माये. तो बारक माये. तो बारक माये. तो बारक माये. कोणी उठू नका मधले 5-10 मिनिटं अजून बाकी आहे. कोणी उठू नका. तो बारक माये. विठो बारक माये. चला लवकर चला दर्शन बारक रहाणे. माये. विठो बारक माये. तो बारक माये. विठो बारक माये. तो बारक माये.
कुमाये टोबार कुमाये टोबार कुमाये टोबार कुमाये जय जय टोबार कुमाये 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 जय जय टोबार कुमाये जय जय टोबार कुमाये जय जय टोबार कुमाये खुर्ची खुर्ची जय जय ठोबार कुमाये ठोबार कुमाई ठोबार कुमाये ठोबार कुमाई ठोबार कुमाये ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाये वरती हात करा. ठोबार कुमाये निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हा ज्ञानेश्वर महाबली ज्ञानराज महाबली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. सगळ्या उपस्थितांचे आभार मानतो, भजनी मंडळाचे आभार मानतो. आणि थोडंसं ओव्हर टाईम झाला, जास्तच झाला माझ्याकडनं. भावनेच्या भरामध्ये एक नाही म्हटलं तरी अर्धा तास वाढला. अर्थात थोडंसं कीर्तन उशिरा सुरू झालं होतं आणि म्हणून ती भर काढणं गरजेचं होतं. नाहीतर मला हौस नाही, मी दिवसभर फार थकलेलो आहोत, अतिशय थकलेलो आहोत. तरी पण ओव्हर टाईम म्हणून नाही, पण एक विषय ओघाने आपला वेळ होत गेला. सर्वांची माफी मागतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय. जय विठ्ठल जय जय. बोलिलेले पुरे वेडे वापुडे उतरे नाही उच्चारेला अधिकार म्या आपला. तुतमने ज्ञानेश्वरा पायापैकी हे दानदेव तुकाराम तुकाराम पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव. हे बघा, सर्वांनी शांतता राखा. थोडे एक 10 मिनटं. पहिला दिवस आहेत. गेले 31 वर्षापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचा पहिला दिवस सकाळी या ठिकाणी आपला रामजन्मोत्सव साजरा झाला. त्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर दुपारी ज्ञानेश्वरी पारायण झालं सकाळी आणि दुपारी 5 वाजता या ठिकाणी सुंदर असं प्रवचन सेवा झाली आणि त्यानंतर संत पंगत हरिपाठ झाल्यावर संत पंगत झाली आणि आज या ठिकाणी पहिल्या दिवशीची हरिकीर्तन सेवा हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज राहते यांनी अतिशय सुंदररित्या या ठिकाणी केली. त्याबद्दल माऊली सप्ताह कमिटीच्या वतीने त्यांचं शतशःहरून व्यक्त करतो, आभार मानतो. प्रवचनकार ईश्वरीताई जाधव होत्या, त्यांच्या जागेवर त्यांच्याच गुरु भगिनीने सुंदर असं प्रवचन सादर केलं. त्यांचंही माऊली सप्ताहाच्या कमिटीच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपल्याकडे गेल्या 2-3 वर्षापासून चालू केलेला उपक्रम माऊली कोणा संगे, या ठिकाणी आपण आलेल्या भाविकांच्या त्या गेटवर कार्यकर्ते चिठ्ठ्या टाकतात आणि या ठिकाणी 2 बरण्या बनवलेल्या आहेत. त्यामध्ये एक लेडीज आणि एक जेंट्स अशा चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत. महाराजांच्या हस्ते या ठिकाणी त्या चिठ्ठ्या टाकून आपण लक्की ड्रॉ काढतोय आणि त्यानिमित्ताने सर्व युवा कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक नवनाथ भाऊ आरगडे यांच्याकडून ज्ञानेश्वरी या ठिकाणी दिली जाते आणि युवा नेते युवा कार्यकर्ते सन्मानित तुषारभाऊ शिंदे यांच्याकडून भगवद्गीता महिलेसाठी देण्यात येते आणि ज्यांना या भाग्यवंतांना मिळेल त्यांना विनंती आहे त्याचं पारायण करायचं. हे बघा, पहिले चिठ्ठी निघाली आहे. चिठ्ठी वाचण्याच्या अगोदर मी एक विसरलो. आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण तिकांडे महाराज
आपल्या सर्वांच्या सहमतीने त्यांच्या वतीनं त्यांनी मला फोन केला आणि ती सेवा मला आली. त्यांचं स्मरण करणं गरजेचं होतं म्हणून त्यांचं स्मरण केलं. चिठ्ठी निघाली, दुर्वा गोपाळ रहाणे, टाळी वाजवा. आणि महिलाची चिठ्ठी निघाल्यानंतर त्या भागवत आपलं ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानेश्वरी ग्रंथ बरोबर आणि पुरुषाची चिठ्ठी निघाली, आरुष रवींद्र खिल्लारी. आणि महिलेसाठी सावजी मसाले ड्रायफ्रूट व नमकीन तसेच श्री गणेश टेलरिंग मटेरियल होलसेल रिटेल विक्रेते यांच्या वतीने महिलेसाठी या ठिकाणी पैठणी देण्यात येणार आहे. पुढे ते टाक मावशी ताई. आज या ठिकाणी दर्शन रहाणे यांच्याकडून अन्नदानाची पंगत आणि महेश जगताप आणि त्यांचे मित्र